Good morning, everyone. How are you all? Welcome to our education platform in Current Electricity Part First. करंट इलेक्ट्रिसिटीच्या पहिल्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत करते. याआधी आपण 2 चॅप्टरचा स्टडी केलेला आहे. पहिला आहे वेव्ह ऑप्टिक्स आणि दुसरा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक. हे दोन्हीही चॅप्टर आपण HSC बोर्डसाठी हवी असणारी थिअरी आणि एक्झाम्पल्स कंप्लीट केलेली आहे. प्लस आपण या दोन्ही चॅप्टरचा अभ्यास सी ई टीच्या एक्झामसाठी सुद्धा कंप्लीट केलेला आहे. म्हणजे काय तर आपण सिनॉप्सिस केला, ह्या दोन्ही चॅप्टरशी संबंधित बारीक बारीक गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. तुम्ही हे रेग्युलरली अभ्यास करत आहात. सी ई टीच्या व्ह्यूने आपण हे दोन्ही चॅप्टर पाहिले. आता वेळ आलेली आहे की आपण करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरचा विचार करतोय. करंट इलेक्ट्रिसिटी या हेडिंगखाली आपण 11वीमध्ये सुद्धा काही कंटेंट स्टडी केला होता आणि याच हेडिंग अंडर आपण 12वीमध्ये सुद्धा काही कंटेंट स्टडी करणार आहोत. 12वीच्या थिअरीमध्ये शिकवला जाणारा करंट इलेक्ट्रिसिटी तर आपण करतच आहोत. त्यासोबतच आपल्याला CETसाठी लागणारा जो कंटेंट आहे तो सुद्धा स्टडी करायचा आहे. आपण सुरुवात करत असताना 11वीमध्ये काही शिकलेल्या गोष्टी एकदा रिवाईज करूयात. मला असं वाटतं की त्या महत्त्वाच्या आहेत, कारण त्या बेसिक आहेत, त्या फंडामेंटल आहेत. की करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर सुरू करत असताना करंट म्हणजे काय, करंटची डेफिनेशन मला माहीत पाहिजे, सोर्स ऑफ EMF मला माहीत पाहिजे की हा सोर्स ऑफ EMF म्हणजेच सोर्स ऑफ करंटसुद्धा असतो, हेही मला माहीत असायला पाहिजे. इलेक्ट्रॉनच्या फ्लो होण्यामुळं हा इलेक्ट्रिक करंट तयार होतो, हे सुद्धा मला माहीत असणं गरजेचं आहे. मग याची आपण काय करूयात, एकदा रिव्हिजन घेऊयात, काही प्रश्न सॉल्व करूयात की ज्यामुळं या करंट इलेक्ट्रिसिटीला CETच्या व्ह्यूने बघण्यासाठी आपण तयार होऊ. मी असा विचार करते की ज्यावेळेस आपण CETला सामोरे जाणार आहोत तर या परीक्षेसाठी बारीक गोष्टी की ज्या काही बेसिक आहेत, काही बेसिक डेफिनेशन्स आहेत किंवा काही फंडामेंटल क्वांटिटीज आहेत या चॅप्टरशी रिलेटेड, किंवा काही डिराईव्ड फॉर्म्युलेज आहेत, काही बेसिक्स कॉन्सेप्ट आहेत, तर ह्या सर्व काही आपल्याला ॲज इट इज माहीत असणं किंवा हा सगळा जो कंटेंट आहे तो सिक्वेन्सने आपल्या डोक्यामध्ये ठेवणं हे गरजेचं असतं ज्यावेळेस मी CETला ॲपियर होऊ पाहते. तर आपण सुरुवात करूयात. आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत CETच्या व्ह्यूने. हे जे लेक्चर आहे ते आपण CETच्या व्ह्यूने बघतोय. काही कंटेंट आपण करूयात की ज्याला आपण सिनॉप्सिस असं म्हणतोय, आणि याच कंटेंटवर आधारित अशी काही एक्झाम्पल्स आपण या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, करंट इलेक्ट्रिसिटीची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे चार्ज इन मोशन कन्स्टिट्यूट्स इलेक्ट्रिक करंट. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की इलेक्ट्रिक करंट आपण कशाला म्हणतोय, तर ज्यावेळेस चार्जेस मोशनमध्ये असतात त्यावेळेस मोशनमध्ये असणारे हे चार्जेस इलेक्ट्रिक करंट तयार करतात. म्हणून मी हा पहिला पॉईंट लिहिलेला आहे की चार्जेस इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट. ही इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, चार्जेस इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट. किंवा आपण असं सुद्धा म्हणतो बऱ्याचदा की इलेक्ट्रॉन्स इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रॉनचं मोशनमध्ये असणं म्हणजेच काय तयार होणं, तर इलेक्ट्रिक करंट तयार होणं. ठीक आहे. बघा, न्यूट्रॉन तर काही मोशनमध्ये नसतात किंवा प्रोटॉन मोशनमध्ये नाही आहेत का, तर ते एका ॲटमच्या सेंट्रल पार्टमध्ये आहेत. म्हणजे मोशनमध्ये कोण असू शकतोय किंवा आपण सहजपणे मूवमेंट कुणाची घडवून आणू शकतोय, तर इलेक्ट्रॉनची. एक्सटर्नल पॉवर सप्लाय ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस कनेक्ट केला जातो त्यावेळेस त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रॉन फ्लो होतो, आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो होणं म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं. बरोबर आहे ना. म्हणजे बघा, चार्जेस इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट हे तर मला माहीत आहे. त्याचबरोबर मला हेही माहीत आहे की इलेक्ट्रॉनचा फ्लो म्हणजेच काय असेल, तर इलेक्ट्रिक करंट असेल. ठीक आहे. अजून इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन आपल्याला अशी सुद्धा करता येईल की द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज थ्रू एनी सेक्शन ऑफ कंडक्टर इज कॉल्ड इलेक्ट्रिक करंट. कंडक्टरच्या कोणत्याही क्रॉस सेक्शनमधून 1 एकक इतक्या सेकंदामधून
युनिटी इतक्या सेकंदामधून फ्लो होणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन म्हणजेच काय आहे तर इलेक्ट्रिक करंट आहे. मग हे मी कसं लिहील, I इक्वल टू क्यू बाय टी. क्यू म्हणजे काय असेल तर टोटल चार्ज असेल की जो टी इतक्या वेळेमध्ये कंडक्टरच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये फ्लो होतोय. हा चार्ज म्हणजेच काय असेल तर nth नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्सचं एकत्रीकरण असेल. म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात टी इतक्या वेळेमध्ये, त्यांना तुम्ही काय म्हणाल तर चार्ज म्हणाल. ठीक आहे. म्हणजे इथं असेल सपोज 10 इलेक्ट्रॉन, म्हणजे इथं एन हा इंटिजर रिप्रेझेंट करेल 10e. ई म्हणजे काय असेल चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन तुम्हाला माहीत आहे किती आहे तर 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19. मग हा काय असेल ई चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि हे काय असतील तर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. इथं 100 असतील, एनची व्हॅल्यू जर 100 असेल, एन इंटिजर रिप्रेझेंट करत असेल 100, तर इथं एन इंटू ई म्हणजे काय असेल तर 100 इलेक्ट्रॉन्स टी इतक्या वेळेमध्ये कंडक्टरच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होणं म्हणजे कंडक्टरमधून काय फ्लो होणं, इलेक्ट्रिक करंट फ्लो होणं. कळतंय तुम्हाला. मग बघा हा एन इंटू ई म्हणजेच काय असेल तर त्या कंडक्टरमधून फ्लो होणारा चार्ज असेल. मग त्याला मी कसं लिहिते क्यू बाय टी. चार्जला डिवाइड बाय टाईम केलं की तुम्हाला काय मिळणार आहे त्या कंडक्टरच्या क्रॉस सेक्शनमधून फ्लो होणारा करंट मिळणार आहे. मग बघा ही झाली करंटसाठीची बेसिक डेफिनेशन की ज्या डेफिनेशनवरून मला एक फॉर्म्युला मिळाला I इक्वल टू क्यू बाय टी. म्हणजे हा CETसाठी जर मी बघत असेल तर हा असेल एक बेसिक फॉर्म्युला. पण करंटसाठी अजूनसुद्धा काही फॉर्म्युला आपण लिहू शकतोय. एक फॉर्म्युला मी असा लिहिला I इक्वल टू क्यू व्ही अपॉन 2πr. हा फॉर्म्युला मी कसा मिळवलेला आहे, ऑब्टेन केलेला आहे. दुसरा एक फॉर्म्युला मी लिहिला आहे I इक्वल टू क्यू इंटू एफ. हा फॉर्म्युला मी कसा ऑब्टेन केलेला आहे बघा. हे फॉर्म्युले तर मी तुम्हाला सांगून देईल की हे कसे ऑब्टेन करतोय, पण मग आपण CETचा अभ्यास करत असताना आपली गरज काय असणार आहे, एक तर हा फॉर्म्युला मला तो MCQ पाहून ऑब्टेन करता येईल किंवा हा फॉर्म्युला मी लक्षातच ठेवलेला असेल I इक्वल टू क्यू व्ही अपॉन 2πr किंवा I इक्वल टू क्यू इंटू एफ. हे जे फॉर्म्युले आहेत क्यू व्ही अपॉन 2πr करंटची मॅग्निट्यूडच देतात आपल्याला, किंवा क्यू इंटू एफ हा फॉर्म्युलासुद्धा आपल्याला काय करतोय तर करंटची मॅग्निट्यूडच देत आहे. बरोबर ना. तर बघा मी हा I इक्वल टू क्यू व्ही अपॉन 2πr फॉर्म्युला आपण कसा ऑब्टेन केला आहे ते तुम्हाला सांगते. इफ ए चार्ज Q is moving in a circle of radius r with speed v किंवा तुम्ही velocity v असं सुद्धा म्हणू शकता, current associated with it is I इक्वल टू क्यू व्ही अपॉन 2πr. बघा मी काय म्हणते की एक चार्ज आहे Q आणि हा मूव्ह होत असताना त्याचा जो पाथ आहे तो आहे सर्कल, की ज्या सर्कलची रेडियस आहे स्मॉल r आणि मूव्ह होत असताना या इलेक्ट्रॉनने ॲक्वायर केलेली व्हेलॉसिटी काय आहे v इतकी आहे. बघा प्रत्येक वेळेस आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन कंडक्टरमधून फ्लो होतोय, कंडक्टरमधून फ्लो होतोय. तर कंडक्टर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे एक फ्लेक्झिबल वायर. मग ही वायर वेगवेगळ्या शेपमध्ये असू शकते. असं नाही की प्रत्येक वेळेस तो स्ट्रेट कंडक्टर म्हणजे ती वायर स्ट्रेटच असेल. तर त्या वायरपासून आपण असं म्हणतोय की तिला बेंड केली आणि काय केलं तर सर्क्युलर शेप दिला. कुणाला तर कंडक्टरला म्हणजे वायरला, की ज्याची रेडियस किती आहे r इतकी आहे. आणि ह्या कंडक्टरमधून कोण फ्लो होतोय तर करंट फ्लो होतोय. बघा ही करंटची डायरेक्शन दाखवते मी क्लॉकवाईज सेन्सने. मग हा करंट फ्लो होतोय. करंट फ्लो होतोय म्हणजे कंडक्टरमधून कोण मूव्ह होतंय, मोशनमध्ये कोण आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर आहे. मग बघा या इलेक्ट्रॉन्सने या सर्क्युलर पाथमधून मूव्ह होत असताना ॲक्वायर केलेली व्हेलॉसिटी आहे v इतकी. बघा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस रेस्ट पोझिशनमध्ये आहे त्याला आपण म्हणतोय स्टॅटिक इलेक्ट्रॉन, की ज्यावेळेस फक्त त्या इलेक्ट्रॉनच्या आजूबाजूला काय असेल तर त्या इलेक्ट्रॉनने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्डच असेल. पण ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे त्यावेळेस ह्या इलेक्ट्रॉनने काय तयार केलं आहे तर इलेक्ट्रिक करंट तयार केला आहे. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये या इलेक्ट्रॉनच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्डसुद्धा असतं आणि या इलेक्ट्रिक फील्डमुळे की जे मोशनमध्ये आहे त्या
मोशनमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक फील्डने मॅग्नेटिक फील्डला सुद्धा तयार केलेलं असतं. म्हणजे आता तुम्ही यामधून काय लक्षात ठेवा की जो इलेक्ट्रॉन रेस्ट पोझिशनला आहे तो रेस्ट पोझिशनला असलेला इलेक्ट्रॉन फक्त इलेक्ट्रिक फील्डच तयार करण्यासाठी एबल आहे किंवा तो इलेक्ट्रॉन फक्त इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. पण जो इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे तो इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक फील्डही तयार करतो आणि त्यासोबत मॅग्नेटिक फील्डसुद्धा तयार करतो. बरोबर ना? आपण 11वीमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पाहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की मोशनमध्ये असलेला इलेक्ट्रॉन काय तयार करतो तर इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. ते इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड होईल त्यावेळेस हे चेंज इन इलेक्ट्रिक फील्ड काय तयार करतं मॅग्नेटिक फील्ड तयार करतं. ठीक आहे. मग बघा की इलेक्ट्रॉन आहे मोशनमध्ये आहे पण मोशनमध्ये असताना त्याचा जो पाथ आहे तो काय आहे तर सर्क्युलर आहे. मग बघा ह्या सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होत असताना त्याची जर डिस्प्लेसमेंट किती झाली कुणी मला विचारलं तर मी सांगेल 2πr. कारण 2πr ही त्या सर्क्युलर पाथची किंवा त्या सर्कलची काय असेल सर्कम्फरन्स असेल. सर्कम्फरन्स आपण 2πr ने लिहितोय की ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचा पाथ काय आहे सर्क्युलर आहे. मग बघा की आपण आता असा विचार करूया की इलेक्ट्रिक फील्ड कधी तयार झालंय किंवा इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असताना काय तयार करतोय तर इलेक्ट्रिक करंट तयार करतोय. बघा ह्या सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी मी लिहिते. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर पाथ कॅन बी रिटन ॲज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. किती डिस्प्लेसमेंट होती इथं 2πr. कारण ती डिस्प्लेसमेंट कशी आहे तर अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल डिवाइड बाय काय झाला टाइम ज्याला आपण स्मॉल टी ने रिप्रेझेंट करू शकतो. आणि ही मी काय लिहिली तर व्हेलॉसिटी कोणाची इलेक्ट्रॉनची की जो इलेक्ट्रॉन ह्या सर्क्युलर पाथमध्ये रिव्हॉल्व होतोय. हा सेम फॉर्म्युला जर मी टाईमसाठी मॉडिफाय केला तर T = 2πr/v. बरोबर आहे. मग आता आपल्याला तर माहिती आहे मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं की चार्जेस इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट किंवा आपण असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन्स इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट. म्हणजे मोशनमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनने कुणाला तयार केलं आहे तर इलेक्ट्रिक करंटला तयार केलं आहे. मग करंटसाठीची बेसिक डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे I = Q/T. हा Q ॲज इट इज असेल आणि टीसाठी आपण हा फॉर्म्युला सबस्टिट्यूट करूया करंटच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग काय होईल बरं Q/2πr/v. हा V डबल डिवाइड आहे म्हणून कुठं जाईल तर न्यूमरेटरला जाईल आणि करंटसाठीचा फॉर्म्युला तयार होईल I = QV/2πr. बरोबर ना? बघा Q म्हणजे काय असेल तर टोटल चार्ज असेल. V म्हणजे काय असेल व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन असेल. 2 आणि पाय हे कॉन्स्टंट आहेत यांची व्हॅल्यू न बदलणारी आहे. आणि R म्हणजे काय असेल तर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. बरोबर. म्हणून I = QV/2πr. जिथं जिथं आपल्याला हा फॉर्म्युला वापरून सम सॉल्व करायचे असतील आपण त्या करूयात. आपण ते MCQs अटेम्प्ट करू शकतोय की ज्यावेळेस मला करंटसाठीचा हा फॉर्म्युला माहीत आहे. दुसरा एक फॉर्म्युला मी असा लिहिला होता I = Q × F. I = Q × F. हा कसा आला तर बघा अतिशय सोपं आहे. करंटचे बेसिक डेफिनेशन आपण लिहितोय I = Q/T. हा 1/T आहे. बघा हेच मी असं सुद्धा लिहू शकेल ना I = Q × 1/T. बरोबर आहे ना? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाही आहे. तर हा 1/T म्हणजेच काय असेल तर फ्रिक्वेन्सी असेल. तुम्हाला माहीत आहे की फ्रिक्वेन्सी आणि टाईम हे काय असतात तर एकमेकांचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे T = 1/F किंवा F = 1/T. म्हणजे हा 1/T जर मी फ्रिक्वेन्सीसारखा लिहित असेल तर करंटसाठीचा फॉर्म्युला तयार होईल I = Q × F. बरोबर आहे. म्हणजे करंटसाठीचे आज मी तुम्हाला किती फॉर्म्युले सांगितले टोटल 3 फॉर्म्युले. पहिला आहे I = पहिला फॉर्म्युला काय I = Q/T की जो
करंटच्या बेसिक डेफिनेशनवरून आलेला आहे. दुसरा फॉर्म्युला I इक्वल टू QV अपॉन 2πr. हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्यावेळेस करंट कन्स्टिट्यूट होतोय म्हणजे इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आहे, पण मोशनमध्ये असलेल्या ह्या इलेक्ट्रॉनची जी मोशन आहे ती कशी आहे तर सर्क्युलर पाथमध्ये आहे. त्यावेळेस तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा QV अपॉन 2πr. किंवा मग आपण काय वापरू शकतोय Q इंटू F. बरोबर आहे. राहतील लक्षात. I इक्वल टू Q बाय T और I इक्वल टू QV अपॉन 2πr किंवा I इक्वल टू Q इंटू F. इथंपर्यंत आलं लक्षात. करंटच्या डेफिनेशन बरोबर अजून काही गोष्टी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे की इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक करंटला काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंटसाठी फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. इलेक्ट्रिक करंट कोणत्या दिशेने गेला हे महत्त्वाचं असणार नाही ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट एखाद्या सर्किटमधून फ्लो होतोय. बघा, दोन प्रकारचे करंट असतील. दोन प्रकारचे करंट. पहिला की ज्याला मी म्हणेल कन्व्हेन्शनल करंट आणि दुसरा जो असेल तो काय असेल तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की काही मॅथमॅटिकल प्रोसेस सिम्पल व्हाव्यात किंवा सततचं येणारं जे निगेटिव्ह साईन आहे ते अवॉइड करता यावं म्हणून आपण करंटचा जो फ्लो आहे तो सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडं असा कन्सिडर करतो आणि या करंटला कन्व्हेन्शनल करंट असं म्हणतात. कसा आहे तो करंट? सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे. हे सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल, हे सेलचं निगेटिव्ह टर्मिनल. सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलकडं इलेक्ट्रिक करंट काय होतो तर फ्लो होतो, की ज्या इलेक्ट्रिक करंटला तुम्ही म्हणायचं कन्व्हेन्शनल करंट. ठीक आहे. पण प्रत्यक्षात तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉनचा फ्लो मात्र सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलकडे असणार नाही. इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असेल तर सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. याचा अर्थ असा की कन्व्हेन्शनल करंट हा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनच्या कसा असतो? अपोजिट डायरेक्शनने असतो. म्हणजे ह्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रिक करंट स्केलर क्वांटिटी आहे. इलेक्ट्रिक करंट मोजतो ज्या SI युनिटमध्ये तो आहे ॲम्पियर. अनेक लहान मोठी युनिट आपण करंट मेजरमेंटसाठी वापरू शकतोय. इलेक्ट्रिक करंट स्केलर क्वांटिटी. पण करंट डेन्सिटी नावाची सुद्धा एक फंडामेंटल क्वांटिटी आहे, करंट डेन्सिटी, की जिला आपण J ने रिप्रेझेंट करतो. काय आहे ही करंट डेन्सिटी? तर करंट पर युनिट एरिया इज कॉल्ड करंट डेन्सिटी. आणि ही करंट डेन्सिटी काय असते तर व्हेक्टर क्वांटिटी असते, रिप्रेझेंट केली जाते कॅपिटल J या लेटरने. करंट आपण कशामध्ये मोजणार तर ॲम्पियरमध्ये आणि एरिया आपण कशामध्ये मोजतोय तर मीटर स्क्वेअरमध्ये. म्हणून करंट डेन्सिटीचं SI युनिट असेल ॲम्पियर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे. राहील लक्षात. द इलेक्ट्रिक करंट पर युनिट एरिया इज कॉल्ड करंट डेन्सिटी. रिप्रेझेंट कशाने करतोय? कॅपिटल J या लेटरने. म्हणजे हे जे मी काही बोलते की इलेक्ट्रिक करंट, करंट डेन्सिटी सारखे जे फॉर्म्युले आपण देतोय I/A, हे सगळंच्या सगळं तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे ज्यावेळेस आपण करंट इलेक्ट्रिसिटी प्रिपेअर करतोय CETसाठी. हे सगळं बेसिक झालं की जे आपण 11वीपासून शिकत आलेलो आहोत. मी काही वेगळं तुम्हाला सांगितलेलं नाही आहे या लेक्चरमध्ये. बरोबर ना? इलेक्ट्रिक करंट करंट डेन्सिटी प्रमाणेच एक अतिशय महत्त्वाचा पॅरामीटर आहे या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. तो म्हणजे EMF ऑफ अ सेल. आणि हे EMF आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल E या लेटरने. आणि EMF मोजण्यासाठीचं जे युनिट आहे ते तुम्हाला माहिती आहे, व्होल्टमध्ये आपण काय करतो? EMF मोजतो. EMF ऑफ सेल म्हणजे काय आहे तर सेलने केलेलं काम आहे किंवा सेलने सर्किटमध्ये खर्च केलेली, स्पेंट केलेली एनर्जी आहे. मग आपण ह्या EMF ऑफ सेलची डेफिनेशन 11वीमध्ये अशी केली होती की द अमाऊंट ऑफ वर्क इज डन ऑर एनर्जी स्पेंट बाय अ सेल in sending a unit charge once round a complete circuit is called EMF of a cell. एक एकक इतका चार्ज, युनिटी इतका चार्ज सर्किटमधून फिरवून आणायचा सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत. आणि हे करत असताना सेलकडून खर्च झालेली एनर्जी
किंवा सेलने केलेलं काम म्हणजे काय असतं, तर त्या सेलचं EMF असतं. बघा, तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समध्ये फरक आहे. EMF हे पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा नेहमीच कसं असतं, मोठं असतं. आणि ज्यावेळेस आपण असं लिहितोय E=V, त्यावेळेस मात्र कंडिशन काय असेल, तर वेन नो करंट इज ड्रॉन फ्रॉम द सेल, EMF ऑफ सेल इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. ज्यावेळेस सेलकडून कोणताही करंट सेंड केला जात नाहीये, अशा सिच्युएशनमध्ये EMF हे कुणा इतकं आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स इतकं आहे. बरोबर ना? सेल किंवा सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेलेल्या सेल किंवा पॅरललमध्ये कनेक्ट केल्या गेलेल्या सेल म्हणजे बॅटरीज, ज्यांना आपण म्हणू शकतो की सिरीज कॉम्बिनेशन ऑफ सेल इज कॉल्ड बॅटरीज. तर ह्या सेल किंवा बॅटरीज सोर्स ऑफ EMF म्हणून काय केल्या जातात, वापरल्या जातात. म्हणजे आपल्याला जर विचारलं की सोर्स ऑफ EMF काय, तर आपण सांगायचं सेल आहे किंवा काय आहे, तर बॅटरी आहे. बघा, मी आज तुम्हाला जेवढं काही शिकवलं आहे ते डोक्यामध्ये काय करायचं, फिक्स करायचं, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आपण ज्यावेळेस CETसाठी प्रिपेअर होतोय किंवा CETसाठी प्रिपरेशन करतोय, त्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट डोक्यात ठेवावी लागेल की या चॅप्टरशी संदर्भात छोट्यात छोटी गोष्ट किंवा बेसिक फॉर्म्युले, फंडामेंटल फॉर्म्युला ज्याला आपण म्हणतोय, किंवा डिराईव्ह केलेले फॉर्म्युले आहेत, जेवढं जास्तीत जास्त काम आपल्याला सहजतेने लक्षात ठेवता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं असणार आहे, ज्यावेळेस मी प्रिपेअर होतीये करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टरसाठी. ठीक आहे. आता मी तुम्हाला जेवढं काही शिकवलं ते आपण ज्यावेळेस आपण सॉल्व करतोय MCQs, त्यावेळेस आपल्याला कळतं की जे काही आपण शिकलेलो आहोत किंवा जो कंटेंट आपल्या डोक्यामध्ये आहे, प्रत्यक्षात आपल्याला MCQ सॉल्व करण्यासाठी त्याचा वापर होतोय का नाही हे आपल्या लक्षात येतं ज्यावेळेस आपण खूप सारे MCQs सॉल्व करतो. म्हणजे आपण कोणत्या एका बुकवरती डिपेंड नाही राहायचं, तर एका MCQजवरून आपल्याला अनेक MCQज सॉल्व करता आले पाहिजेत. एका सिंगल सेंटेन्सवरून आपण अनेक MCQज सॉल्व करू शकतोय. अशा प्रकारचं प्रिपरेशन मला अपेक्षित आहे तुमच्याकडून. तर हळूहळू आपण शिकूयात. मी सांगेन तुम्हाला की आपण काय करायचं किंवा एखादा प्रश्न सॉल्व करत असताना, एखादा MCQ सॉल्व करत असताना आपल्याला विचार कसा करावा लागतोय, की काय प्रकाराने आपण त्या प्रश्नाकडे पाहणार आहोत, हे सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. आत्तापुरतं मी तुम्हाला जेवढं काही शिकवलेलं आहे ते आपण काय करूयात, तर MCQ सॉल्व करत असताना बघूयात की आपल्याला युटिलाइज करता येतं आहे का नाही. ठीक आहे.